हर हर महादेव। आज रिया तयार झाली आहे महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यासाठी। आम्ही घरीच पूजा केली, मंदिरात देखील जायचोय आम्हाला, पण अगोदर रियाने घरी पूजा करून घेतली व आम्ही देखील सर्व साहित्य मी तिला आणून दिलं आणि तिने सर्वात पहिले दुधाने दूध अर्पण केलं महादेवाच्या पिंडीला। छानपैकी पिंडी धुवून घेतली महादेवाची। त्यानंतर तिने पाण्याने जलाभिषेक देखील केला मूर्तीला व ती खूप छान प्रकारे सगळं करत होती। हळदी कुंकू लावून सुरुवातीला तिने डाव्या हातानेच हे केलं, कारण की ती लहान आहे, तिला लवकर समजत नाही। मग नंतर तिला सांगितलं उजव्या हाताने करायचं। त्यानंतर तिने शिवामुठ वाहिली। आज शिवामुठ ही तांदळाची आहे। ती नेहमी डावाच हात पुढे करत होती। रिया आमची फक्त 2 वर्षाची आहे, त्यामुळे तिला एवढं काही समजत नाही। बेलपत्रही वाहिले। त्यानंतर मी ताट दुसऱ्या साईडला ठेवलं, कारण तिला उजव्या हाताने करता येईल। त्यानंतर तिने परत एकदा हळदी कुंकू लावलं, कारण पहिल्यांदा डाव्या हाताने लावलं होतं, म्हणून तिने परत एकदा उजव्या हाताने लावलं व अशा प्रकारे तिची पूजा संपन्न झाली। त्यानंतर तिने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर मी तिला म्हटलं की ओम नमः शिवाय म्हण, पण तिकडून आजी बघू लागली। मग ती म्हटली मी नाही म्हणणार।